झी 24 तास एक पाऊल पुढे। कलमाडींचं कमबॅक होतोय पुण्यामध्ये आणि याचा फायदा तोटा काय होणार आहे, कोणाला सेटबॅक बसणार, कोणाला याचा फायदा होणार याविषयी आपण चर्चा करतो आहोत। गाडगे साहेब, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं बागवे म्हणाले त्यांनी तुमच्यावर आरोप पण केलेले आहेत, कार्यकर्ते तुम्हाला ओळखत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे आणि कलमाडींवरचे आरोपही तितकेसे गंभीर नाहीयेत असं त्यांचं म्हणणं आहे। काय तुम्हाला वाटतं, ज्या प्रकारे कलमाडींचं स्वागत झालं हा काँग्रेस पक्षाचा अपमान आहे का, सोनिया गांधींचा हा अपमान आहे असं तुम्हाला वाटतं? 100% पहिलं मी बागव्यांना उत्तर देतो, मला त्यांची कीव करावीशी वाटते। कारण सुरुवातीला मी जे स्टेटमेंट केलं की ती काँग्रेसची लोक नाही आहेत, ती मूळची पुणे विकास आघाडीची आहेत, त्यामुळे काँग्रेसचीच त्यांची नाळ जुळलेली नाहीये, ते काय काँग्रेसच्या बद्दल बोलणार, ते कसे काँग्रेसच्या लोकांना ओळखणार। आणि पार्लमेंटरी बोर्डामध्ये मी बसलो होतो इंटरव्ह्यू घ्यायला, त्यावेळेला ही मंडळी आली नव्हती का? यांचे रमेश बागवे हे आमच्याकडे पूर्वी येत असत, म्हणजे हे ओळखत नाही असं म्हणतात, याच्या इतकं हास्यास्पद खोटं विधान मला आश्चर्य वाटलं। दुसरं असं आहे की सातत्याने आता तुम्ही म्हणताय की याचा परिणाम काँग्रेसच्या विरोधात होत चाललेला आहे। मी आता आपल्या समोर आकडेवारी एक एक मांडतो। माझ्याही वडिलांनी 25 वर्ष पुण्याचं लोकप्रतिनिधित्व संसदेत केलेलं आहे। त्यांच्या वेळेला एकंदर 120 पैकी 85 नगरसेवक काँग्रेसचे असायचे। त्यांच्या पश्चामध्ये आम्ही 65 वर आलो, 65 वरनं 35 वर आलो, 35 वरनं आता 28 वर आलो। कोणाकडे होती सूत्र काँग्रेसची इतके दिवस? हारली ना काँग्रेस। तुम्हाला काय वाढता भ्रष्टाचार, गुंडगिरी याच्यामुळे होत आहे? मी त्या भ्रष्टाचारावर आता बोलत नाही, मी राजकीय बोलणार आहे, कारण मी प्रवक्ता आहे। माझ्या वडिलांच्या वेळेला राष्ट्रवादीचे 8 नगरसेवक होते, आज गेल्या 10 वर्षामध्ये 70हून अधिक नगरसेवक झाले राष्ट्रवादीचे। गेले 8-10 वर्ष राष्ट्रवादीचा मेयर चाललेला आहे। कोणाकडे आहे नेतृत्व? नुसतं एवढंच नव्हे तर राजकीय विचारात मध्ये जर विरोध केला तर तो म्हणजे तो बौद्धिकरित्या जर हाणून पाडता आला नाही तर इतर मार्गाने हाणून पाडायचा, याचं मी स्वतः उदाहरण आहे माझ्या बाबतीत झालेलं। ज्या वेळेला काँग्रेसचे महाराष्ट्राचे अध्यक्ष गोविंदराव अधिक होते, त्यावेळेला याच पुण्याच्या काँग्रेस हाऊसवर त्यांच्या समर्थकांनी मला मारहाण करण्याचा प्लॅन केलेला होता। तो माझ्याच कार्यकर्त्यांनी ओळखून तो धुडकावून लावला, म्हणून तो प्रकार झाला नाही। काय हा प्रकार होता? अत्यंत गंभीर प्रकार आहे। त्यांचं म्हणणं असं होतं की मी त्यांना सातत्याने विरोध करतो। माझी विरोधाची भूमिका नव्हती, माझं एवढंच म्हणणं होतं की माझ्या वडिलांनी 25 आणि हे कैलासवासी प्रभाताई राव असतील, रणजित देशमुख असतील, सगळ्यांकडे मी भूमिका मांडली होती। कारण मी गेले 18 वर्ष पक्षात संघटनेमध्ये आणि 4-5 अध्यक्षांबरोबर काम केलंय। मी भूमिका अशी मांडली होती की माझ्या वडिलांनी पुण्याचं 25 वर्ष प्रतिनिधित्व केलंय, त्यांनी एक राजकारणामध्ये पुण्यात काँग्रेसची पिढी तयार केलेली आहे, त्यांच्या पश्चात त्यांच्या कार्यकर्त्यांना मानणाऱ्या न्याय मिळावा एवढीच माझी भूमिका होती। आणि मी आमदार खासदार नसल्यामुळे महापालिकेच्या दररोजच्या राजकारणामध्ये मी लक्ष देणं योग्य ठरत नाही, म्हणून मलाही त्यामध्ये इंटरेस्ट नाही। पण एवढी भूमिका मांडली असताना सातत्याने मला विरोध करायचा, सातत्याने मी जी नावं महापालिकेला रेकमेंड केली ती त्यांनी हाणून पाडायची। तुम्हाला जीवानिशी मारण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न सगळं त्यावेळेला वर्तमानपत्रात आलेलं आहे आणि कलमाडींनी केलेला होता त्यांच्या समर्थकांनी। एवढंच नव्हे तर पुढचं सांगतो, यावेळच्या महापालिकेमध्ये मी जी काही नावं रेकमेंड केलेली होती ती नावं त्यात रमेश बागवे यांनी सुद्धा 1-2 नावाला पाठिंबा दिला होता। पार्लमेंटरी बोर्ड समोर ते बोलले। एक मिनिट, असं असताना ज्या ठिकाणी माझी नावं डावलली गेली त्या ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवाराची डिपॉझिट तरी गेली, नाही तर धोधो मतांनी पराभव झाला। काय याचा अर्थ लावायचा आम्ही? अगदी बागवे साहेब, आणि आम्ही बोलायचंच नाही मग त्या बाबतीत। बिलकुल बागवे साहेब। अनंतराव खूप खरं बोलतायत, मी अनंतरावांचं अभिनंदन करतो। आणि आणखीन एक आठवण करून देतो, याच काँग्रेस भवन मध्ये कलमाडी समर्थकांनी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना सुद्धा धक्काबुक्की केली, त्यांच्या अंगावरती धावून गेले, चपला फेकल्या जेव्हा ते काँग्रेसचे मुख्यमंत्री होते। आणि ज्यांनी हे काम केलं त्यांना तातडीने कलमाडींनी पदांची बक्षिसे दिली। ही नवी कलमाडी संस्कृती आहे, अगदी पैशाच्या मस्तीवर चालणारं राजकारण आहे। अनंतरावांपासून विलासरावांपर्यंत सगळ्यांनी हा अनुभव घेतलेला आहे। अगदी बागवे साहेब काय म्हणाले? साहेब, माझं एक छोटंसं हे, मी काय इतका मोठा आणि जुना कार्यकर्ता नाही, परंतु मला जितकं माहिती आहे, कारण गाडगे साहेब आमच्या घरी मी लहान असताना आले, मी त्यांना बघितले स्वतः। मगाशी म्हणाले मी ओळखत नाही, मगाशी म्हणाले मी ओळखत नाही, आता तुम्ही म्हणताय लहानपणी विठ्ठलराव गाडगे साहेबांचा विठ्ठलराव गाडगे साहेबांचा गोष्ट करतो मी, तुमचं नाही साहेब, तुमची गल्लत होती। मी त्या ठिकाणी सांगतो की आदरणीय काकासाहेब गाडगे असतील, आदरणीय विठ्ठलराव गाडगे साहेब असतील, ह्यांचं काँग्रेससाठी फार मोठं योगदान आहे। आमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांना खूप मानतात।
परंतु गेल्या 8-10 वर्षापासून मी जे बघतो त्या योगदानाची मी किंमत केली आहे. त्या योगदानाची किंमत केली आहे ना माझ्या बाबतीत. तुमच्या सारख्या लोकांनी शांत न बसणार हे मला शोभत नाही साहेब बोलणार आहे. तर मला एक सांगा फक्त की गेल्या 8 वर्षामध्ये किती काँग्रेसचे मेळावे घेतले, किती युवकांच्या कार्यक्रमात सहभाग घेतला, किती महिलांच्या कार्यक्रमात आले, काँग्रेस भवनला किती वेळा आले. आता वैयक्तिक मला उत्तर द्यावं लागेल. काँग्रेसच्या एकूण कार्यक्रमामध्ये सातत्याने मी उपस्थित करायचा नाहीये. बागवे साहेब व्यक्तिगत आरोप आहे. ठीक आहे, एक मिनिट. राष्ट्रवादी काँग्रेस नव्हती साहेब त्यावेळेस. बागवे साहेब तुम्हाला माहिती नाही. तुम्ही आधी इतिहास वाचा आणि मग त्यानंतर आर्ग्युमेंट साहेब तुम्ही विषय बदलताय. विषय गाडगिळ्यांनी लोकांसाठी काय केलं हा नाहीये. गाडगिळ्यांनी जे आरोप केलेत, कलमाडी समर्थकांनी त्यांना मारण्याचा प्रयत्न केलेला होता, अशी गुंड प्रवृत्ती पुण्यामध्ये निर्माण होते आहे. मटकरींनी सुद्धा उदाहरणं दिलेली आहेत विलासरावांची. याचं उत्तर द्या. नाही मटकरी साहेब तर काय मटकरी साहेबांचं बोलतो ना मी, त्यांना मला विशेष मला हे देतो. मला 1 मिनिट सांगायचं होतं साहेब की काँग्रेसमध्ये आम्ही कार्यकर्ते फक्त सोनिया गांधी गट मानणारा गट आहे. आम्ही फक्त सोनिया गांधी गट म्हणून काम करतो. पण सोनिया गांधींनी निलंबन केलेल्या नेत्याचं तुम्ही ढोल ताशांच्या गजरात स्वागत करताय आणि तुम्हाला असं वाटतं की तुम्ही सोनिया गांधींचा आदर करताय. हो आदर करतो ना आम्ही साहेब, त्यांच्या विचारांचा आदर करतो आम्ही. आणि त्यांनी दिलं विचारांचा आदर, कृतीचा नाही. काढलं असतं त्यांच्या निर्णयाचा आदर नाही. निलंबित करणं हे पक्षातून काढून टाकलेलं होत नाही. निलंबित करणे पक्षातून काढून टाकलेलं होत नाही. परत इतिहास तपासा. काँग्रेस पक्षामध्ये मोठे मोठे लोक अनेक काळासाठी निलंबित होते, नंतर ते राज्याचे मुख्यमंत्री पण झालेत. म्हणजे कार्यकर्त्यांच्या सहवासात नव्हते असा भाग नाही. ठीक आहे, म्हणजे बागवे साहेब 1 मिनिट फक्त 1 मिनिट मला नाही अगदी तुम्ही बोला. हा मुद्दा फक्त मी क्लिअर करून घेतो. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की कलमाडींचं ढोल ताशांच्या गजरामध्ये स्वागत करून तुम्ही काँग्रेसची मान उंचावली आहे, सोनिया गांधींच्या शिरपेचा मध्ये अजून एक मानाचा तुरा खोवलाय. तुम्ही 2 गोष्टीची मिक्स करताय साहेब. त्या ठिकाणी फक्त काँग्रेसचेच लोक त्यांचं स्वागताला नव्हते. पुणे शहरातले अनेक खेळाडू, अनेक क्रीडा संघटना, त्या ठिकाणी अनेक काँग्रेस लोक पण होती. मी फक्त तुमचं विचारतोय. नाही सोनिया गांधी काँग्रेसच्या निलंबनाशी खेळाडू बांधले नाहीये, तुम्ही बांधील आहात म्हणून मी तुम्हाला विचारतोय साहेब. हो मी राष्ट्रीय खेळाडू म्हणून मला त्यांचं त्या ठिकाणी क्रीडा क्षेत्रात केलेलं योगदान हे मला कौतुकास्पदच वाटतं. पुणे शहरात कोणाची एवढं नाही, अनेक लोक होते, अनेक मंत्री होते. तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही. तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, त्याशिवाय मी पुढचा प्रश्न तुम्हाला विचारणार नाही. पुन्हा हाच प्रश्न विचारतोय. जर तुम्ही सोनिया गांधी, जर तुम्ही क्रीडापटू म्हणून काँग्रेस कार्यकर्ते तुम्ही आहात, काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून कलमाडींचं ढोल ताशांच्या गजरामध्ये स्वागत करणं हा सोनिया गांधींचा बहुमान आहे, काँग्रेसची मान तुम्ही उंचावलेली आहे असं तुम्हाला वाटतं का? हो किंवा नाही, सरळ सोपा प्रश्न आहे. काँग्रेसची मान उंचावण्यासाठी आम्ही अनेक कामं करतो. पक्षाचे अजेंडा घेऊन तळागाळात आम्ही काम करतो. हे एसीत बसले लोक काम करत नाहीत. मागासवर्गामध्ये झोपडपट्ट्यामध्ये तळागाळात आम्ही काँग्रेसचे त्या ठिकाणी अजेंडा राबवतो. हे विश्लेषक म्हणून नुसतं एसीत बसणं विचार करणं. नाही 1 मिनिट साहेब मला पूर्ण करून द्या. आणि दुसरी गोष्ट मटकरी साहेबांनी सांगितलं की त्यांनी नैतिकता स्वीकारून राजीनामा द्यावा. मला आठवण करून द्यावीशी वाटती, गेल्या महानगरपालिकेच्या ह्याच्यात पण भाजपच्याच एका नगरसेवकाला त्या ठिकाणी जन्मठेप लागली. मर्डर कोर्टनी सुनावली जन्मठेप, तरी सुद्धा 2 वर्ष ते पक्षात होते, निलंबन केले नाही. दुसरे नगरसेवक त्यांना मर्डरच्या केसमध्ये आत होते, केस चालू आहे, तरी सुद्धा ते भाजपच्या तिकीटून निवडणुकीला लढले आणि आताही ते राजूसपणे फिरतायत. म्हणजे त्यांच्या ठिकाणी वेगळा न्याय. आणि इथं नुसता आरोप दाखल झाला की त्यांना नैतिकता स्वीकारावी, हा कुठला दुटप्पी भूमिका? ही हिपोक्रेसी त्यांनी थांबवावी. आणि या ठिकाणी करते काय पुणे नगरीच्या सुसंगत वातावरणाशी नव्हते. ठीक आहे, तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. अगदी मटकरी साहेब तुमच्याकडे मी येतो. सप्तर्षींना सुद्धा याविषयी बोलायचं आहे. एका ब्रेकची वेळ झाली आहे. ब्रेक नंतर ही चर्चा आपण सुरूच ठेवूया. तुम्ही पाहत राहा रोखोक.